अनुच्छेद 226 विविक्षित प्रतिलेख काढण्याचे उच्च न्यायालयाचे अधिकार. जसे सर्वोच्च न्यायालयाला रीट पिटिशन दाखल करून घेण्याचे आणि त्या रीट पिटिशन अन्वये काही विशेष अधिकार आदेश काढण्याचे आहेत, त्याचप्रमाणे हे अधिकार उच्च न्यायालयाला दिलेले आहे. फरक इतकाच आहे की उच्च न्यायालयाच्या अधिकारांची व्याप्ती ही सर्वोच्च न्यायालयांच्या अधिकारापेक्षा जास्त आहे. पॉवर सर्वोच्च न्यायालयाची जास्त आहे, पण उच्च न्यायालयाची व्याप्ती जास्त आहे. ते आपण बघूया. सर्टन केसेस मध्ये म्हणजे जिथे महत्वाचे संदर्भ आहे अशा केसेस त्या काय आहेत, तर सगळ्यात आधी जे आपले मूलभूत हक्क आहे त्या हक्कांची पायमल्ली जर झाली असेल तर कुठल्या प्रकारचे आदेश काढण्याचा अधिकार आहे हे समभाग 1 अनुच्छेद 226 मध्ये सांगितल्याप्रमाणे अनुच्छेद 32 मध्ये काही असले तरी प्रत्येक न्यायालयाला ज्यांच्या संबंधी ते अधिकारिता वापरते त्या राज्य क्षेत्रामध्ये सर्वत्र भाग 3 द्वारे प्रदान केलेल्यापैकी कोणत्याही हक्काची बजावणी करण्यासाठी, मूलभूत हक्क भाग 3 म्हणजे मूलभूत हक्क, हक्कांची बजावणी करण्यासाठी आणि इतर कोणत्याही प्रयोजनासाठी त्या राज्य क्षेत्रातील कोणत्याही व्यक्तीला किंवा प्राधिकाऱ्याला तसेच योग्य प्रकरणी कोणत्याही शासनाला सुद्धा उद्देशून निर्देश, आदेश अथवा देहोपस्थिती, हेबस कार्पस, महादेश, मॅन्डेमस, प्रतिषेध, प्रोहिबिशन, स्वाधिकार, को वॉरंटो व प्राकर्षण, सर्शिओराय या स्वरूपाच्या प्रतिलेखासह प्रतिलेख किंवा त्यापैकी कोणतेही प्रतिलेख काढण्याचा अधिकार असेल. अनुच्छेद 32 प्रमाणे हे अधिकार उच्च न्यायालयाला सुद्धा प्रदान करण्यात आलेले आहे. आपण जेव्हा अनुच्छेद 32 बघितलं तेव्हा हेबस कार्पस बघितलं. सध्या या हेबस कार्पस रीटचा जास्त बोलबाला आहे. हल्लीच निर्गमित झालेली आकडेवारी जी आहे NCRBची, ज्यामध्ये महिलांचे गुन्हे आणि बालकांवरती होणारे लैंगिक अत्याचाराबद्दलचे आकडे फार भयभीत आणि चकित करणारे आहे. त्याचप्रमाणे पोलीस कोठडीमध्ये मागच्या 20 वर्षात 1888 लोकांचे मृत्यू झाले. त्याबद्दलही बराचसा माध्यमांमध्ये चर्चा आणि वादविवाद होत आहे. इंडियन एक्सप्रेसने एक लेख लिहिला, त्यामध्ये 1888 कोठडी मृत्यू आणि ज्या पोलिसांना त्यात शिक्षा झाली, कन्व्हिक्शन झालं, अशी फक्त 26 प्रकरणं आहे. 26 पोलिसांना त्यात शिक्षा झाली, म्हणजे इतर निर्दोष सुटले. कारण हे जे पोलीस कोठडीमध्ये मृत्यू होतात त्यासाठी वापरण्यात येणारं रीट पिटिशन याचिका म्हणजे हेबस कार्पस, देहोपस्थिती म्हणजे देह ज्या माणसाच्या गायब होण्याबद्दल किंवा ज्याच्या डांबून ठेवण्याबद्दल तक्रार आहे त्या माणसाचा देह न्यायालयासमोर आणून हजर करणे, त्याला आपण देहोपस्थिती म्हणजेच हेबस कार्पस. हा शब्द कायदेशीर रोमन लिपीतला असल्यामुळं हा तसाच इंग्रजी कायद्यांच्या प्रघाताने आलेला आहे. त्याचा मराठीत अर्थ की हा माणूस जिथे कुठे असेल त्याला आणून कोर्टासमोर हजर करणे आणि कोर्ट मग त्याला त्याप्रमाणे विचारपूस करेल, काय झालेलं आहे, किती दिवस तो दांबून ठेवलेला आहे, किती काळ तो होता, वगैरे वगैरे. यासाठी हेबस कार्पस रीट हे वापरलं जातं. त्यानंतर दुसरा आहे महादेश म्हणजे मॅन्डेमस, म्हणजे कुठल्या एका प्राधिकरणाने, तहसीलदार असेल, कलेक्टर असेल, अशा लोकांनी किंवा खालच्या एखाद्या न्यायालयाने जर आदेश दिले असेल आणि त्याला बंदी करणारा किंवा त्याच्याहून उच्च प्रतीचा असा महादेश जर द्यायचा असेल तर ते उच्च न्यायालय देऊ शकतं. त्याला मॅन्डेमस किंवा रीट ऑफ मॅन्डेमस असं म्हटलं जातं. प्रतिषेध म्हणजे प्रोहिबिशन, एखाद्या आदेशाला स्थगिती देण्यासाठी देण्यात आलेले आदेश. स्वाधिकार, को वॉरंटो म्हणजे ज्या अधिकाऱ्यांनी तो आदेश जारी केला असेल त्या अधिकाऱ्याला जा विचारणे की तुला कुठल्या कायद्याप्रमाणे अशा प्रकारचे आदेश काढण्याचा अधिकार आहे, ते चॅलेंज होऊ शकतं, त्याला को वॉरंटो म्हणतो. आणि प्राकर्षण म्हणजे सर्च्युअरी, ज्याच्यामध्ये एकंदर
तुम्ही जे काही कायद्याचं एन्फोर्समेंट करताना आदेश देता, ते आदेश घटनात्मक दृष्टीने कायदेशीर आहे की गैरकायदेशीर आहे, याबद्दल आदेश देऊन विचारणा करणारं प्राकर्षण म्हणजे सर्टिव्हररी अशा स्वरूपाचे रीट पिटिशनचे आदेश देण्याचे अधिकार हे उच्च न्यायालयाला दिलेले आहे अनुच्छेद 226 च्या समभाग 1 प्रमाणे. अनुच्छेद 226 चा समभाग 2 असं म्हणतो, कोणत्याही शासनाला, प्राधिकाऱ्याला किंवा व्यक्तीला उद्देशून निदेश, आदेश किंवा प्रतिलेख काढण्याचा खंड 1 द्वारा प्रदान केलेला अधिकार, अशा अधिकाराच्या वापरासाठी लागणारे वाद कारण पूर्णतः किंवा अंशतः जेथे उद्भवते त्या राज्य क्षेत्राच्या संबंधात अधिकारिता वापरणाऱ्या कोणत्याही उच्च न्यायालयालाही वापरता येण्यासारखे असेल. मग असे शासन किंवा प्राधिकारी यांचे कार्यस्थान किंवा अशा व्यक्तीचे निवासस्थान त्या राज्य क्षेत्रामध्ये नसले तरी हरकत नाही. म्हणजे वादाचं कारण ज्या ठिकाणी याचिका जन्माला येऊ शकते, याचिका जन्माला येण्यासाठी ज्या ठिकाणी कारण उपलब्ध आहे, त्या ठिकाणचं, त्या राज्य क्षेत्रातलं, त्या राज्याचं उच्च न्यायालय यांना अनुच्छेद 226 च्या समभाग 1 मध्ये जे अधिकार आहे ते अधिकार आहेत. पण समजा कारण वादाचं एका ठिकाणी निर्माण झालं आणि जिथे ही घटना घडली, ही घटना जर दुसऱ्या राज्यात घडली असेल तर त्या राज्याच्या उच्च न्यायालयालाही, म्हणजे एका राज्याच्या उच्च न्यायालयाशिवाय इतर राज्याच्या उच्च न्यायालयाला अशा प्रकारचे रिट पिटिशन्स ऍडमिट करून आदेश काढण्याचे अधिकार आहेत. उदाहरणार्थ, एखादा माणूस मुंबईमध्ये गायब झाला, दिसत नाहीये, त्याला अटक झाली, कोणी डांबून ठेवलं, कोणी किडनॅप केला आणि त्याची बहीण किंवा आई कर्नाटकमध्ये राहते आणि तिथे तिला रिट पिटिशन करायचं आहे, तर ती मुंबई उच्च न्यायालयात करू शकते किंवा कर्नाटक उच्च न्यायालयामध्ये सुद्धा करू शकते. असा युक्तिवाद करता येणार नाही की या बाबतीतलं ज्युरिडिक्शन हे फक्त कर्नाटक हायकोर्टाला आहे, महाराष्ट्र हायकोर्टाला नाही, किंवा मुंबई हायकोर्टाला आहे आणि कर्नाटक हायकोर्टाला नाही, असं होऊ शकणार नाही. फक्त वादाचं कारण ज्या ठिकाणी उपस्थित होतं, आता जसं नातेवाईक ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी ते कारण उपलब्ध होईल तिथे, म्हणून त्या उच्च न्यायालयाला सुद्धा ते अधिकार आहेत. म्हणजे उच्च न्यायालयाचं ज्युरिडिक्शन हे या बाबतीत रिट पिटिशनच्या बाबतीत फ्लेक्झिबल केलेलं आहे, हे आपल्या निदर्शनास या ठिकाणी येते. समभाग 3 अनुच्छेद 226 असं म्हणतो, ज्या कोणत्याही पक्षकाराविरुद्ध खंड 1 अन्वये विनंती अर्जावर किंवा त्या संबंधातील कोणत्याही कारवाईमध्ये अंतरिम आदेश काढलेला असेल, मग तो व्यादेशाच्या किंवा स्थगितीच्या रूपात किंवा अन्य कोणत्याही रीतीने काढलेला असो. स्थगिती आदेश, व्यादेश म्हणजे ऍब्सोल्यूट खालीच करणे, स्थगिती म्हणजे त्याला स्टे देणे. अशा पक्षकाराला अशा विनंती अर्जाच्या व अशा अंतरिम आदेशाबाबतच्या विनंतीला पुष्टीकारक असणाऱ्या सर्व दस्तावेजांच्या प्रती पुरवल्या नसतील आणि अशा पक्षकाराला आपले म्हणणे मांडण्याची संधी दिलेली नसेल, तेव्हा या 2 कंडिशन आहेत. स्थगिती आदेश काढला असेल त्यावेळी पक्षकाराला त्याचा विनंती अर्ज विचारात घेण्याची संधी दिली नसेल, आपलं म्हणणं मांडण्याची संधी दिली नसेल, त्याला पेपर्स दिले गेले नसतील, अशा परिस्थितीमध्ये त्या पक्षकाराने अशा आदेशाच्या विलोपनासाठी उच्च न्यायालयाकडे अर्ज केला व अशा अर्जाची एक प्रत ज्याच्या बाजूने असा आदेश काढण्यात आलेला असेल त्या पक्षकाराला किंवा अशा पक्षकाराच्या समूह व देशीला पुरवली, तर त्या बाबतीत उच्च न्यायालय ज्या दिनांकास अर्ज मिळेल तो दिनांक किंवा ज्या दिनांकास अशा अर्जाची प्रत अशा रीतीने पुरवण्यात येईल तो दिनांक यापैकी जो नंतरचा असेल त्या दिनांकापासून 2 आठवड्याच्या कालावधीच्या आत अथवा
त्या कालावधीच्या शेवटच्या दिवशी उच्च न्यायालय बंद असेल तर त्यानंतर जेव्हा उच्च न्यायालय चालू असेल असा पुढचा दिवस समाप्त होण्यापूर्वी तो अर्ज निकालात काढील आणि जर अर्ज अशा रीतीने निकालात काढण्यात आला नाही तर अंतरिम आदेश तो कालावधी समाप्त होताच किंवा यथास्थिती उक्त पुढचा दिवस समाप्त होताच विलोपित होईल. समभाग 3 हा अंतरिम आदेशाविरुद्ध आहे. म्हणजे एखादा अंतरिम आदेश आपण काढतो, उदाहरणार्थ अटकपूर्व जामीन, याच्यामध्ये अंतरिम आदेश निघतो की पुढील सुनावणी होईपर्यंत, जसं आपण आर्यन खानच्या केसमध्ये बघितलं असेल, सुनावणी पुढे पुढे जात गेली. त्यामध्ये काही अंतरिम आदेश काढलेले असतात. ते अंतरिम आदेश अटक न होण्याबद्दलचे असतात, अटक झाल्यानंतर त्याला काही सुविधा हव्या असतील कोर्टामध्ये त्याच्याबद्दलचे असतात, पोलीस कोठडी की न्यायालयीन कोठडी याबाबतचे असतात. असा कुठलाही अंतरिम आदेश जर उच्च न्यायालयाने, हायकोर्टाने काढला असेल आणि त्या आदेशाला खारिज करण्यासाठी किंवा त्याला स्टे देण्यासाठी जर पक्षकाराने अर्ज केला असेल आणि त्याचा अर्ज हा ऐकला गेला नसेल, त्याचं म्हणणं मांडण्यात आलं नसेल, तर अशा पक्षकाराच्या तक्रारीवर हायकोर्टाला 2 आठवड्याच्या आत आपला निर्णय देणे क्रमपात्र आहे. मग तो पक्षकार असो किंवा त्याच्या समुपदेशाची प्रत म्हणजे त्याचा ऍडव्होकेट किंवा त्याच्या वतीने जो काम बघतोय असा कुठलाही व्यक्ती असो, त्याला 2 आठवड्याच्या आत कोर्टाला त्याच्यावर निकाल देण्याचा प्रयत्न करावा लागेल आणि अशा रीतीने तो निकाल देईल. जर समजा कोर्टाच्या सुट्ट्या आल्या तर कुठला दिवस धरला जाईल, कोर्टाच्या सुट्ट्या नसतील तर कुठला दिवस धरला जाईल, ज्या तारखेला तो अर्ज दाखल होईल ती तारीख कुठली आहे, ती शेवटची तारीख असेल. म्हणजे अर्ज आज केला परंतु तो अर्ज कोर्टाने दाखल करून घेतला नाही, काही कारणास्तव तो राहिला, त्याला एक एन्डोर्समेंट नंबर पडतो. तो एन्डोर्समेंट नंबर समजा उद्या पडला, परवा पडला, तर ज्या दिवशी तो पडला ती तारीख, नंतरची तारीख असं म्हटलेलं आहे या ठिकाणी, ती तारीख विचारात घेतली जाईल. तिथपासून 2 आठवड्याचा कालावधी मोजण्यात येईल. त्या कालावधीमध्ये जर काही कारणाने कोर्ट सुट्टीवर असेल, अजून काही कारण असेल, त्या कालावधीमध्ये जर उच्च न्यायालयाकडून अशा प्रकारचा अर्ज निकाली निघाला नाही तर आपोआप तो अंतरिम आदेश, ज्यासाठी हे सगळं सुनावणीचं प्रोसिजर केलेली आहे, तो अंतरिम आदेशच रद्द समजला जाईल, विलोपित होईल, म्हणजे समाप्त होईल. त्या आदेशाला जिवंतपणा राहणार नाही, तो आदेश मृतप्राय होईल, म्हणून विलोपित होईल असा शब्द इथे वापरलेला आहे. प्रोसिजर आहे. प्रोसिजर संबंधात कायद्यामध्ये जे स्टँडिंग ऑर्डर्स असतात, मॅन्युअल ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामध्ये प्रोसिजर असते, पण ती मॅन्युअलची प्रोसिजर सुद्धा कशी असावी त्याबाबत घटनेने अनुच्छेद 226च्या समभाग 3 मध्ये हायकोर्टाने जारी केलेल्या अंतरिम आदेशाबाबतचं हे विवेचन दिलेलं आहे. अनुच्छेद 226चा समभाग 4 पुढे असं म्हणतो की या अनुच्छेदाद्वारे उच्च न्यायालयाला प्रदान करण्यात आलेला अधिकार हा अनुच्छेद 32 खंड 2 द्वारे सर्वोच्च न्यायालयाला प्रदान करणाऱ्या अधिकाराला न्यूनकारी असणार नाही. म्हणजे उच्च न्यायालयाला हे अधिकार आहे म्हणून सर्वोच्च न्यायालयाला हे अधिकार नाहीत असा त्याचा अर्थ होत नाही. थोडक्यात याचं असं म्हणणं आहे समभाग 4 अनुच्छेद 226चं की जर रिट पिटिशन तुम्ही हायकोर्टात केलं असेल तर तुम्हाला सुप्रीम कोर्टात रिट पिटिशन करता येणार नाही असं होत नाही. तुम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा जाता येतं. म्हणजे एका उच्च न्यायालयाने जर तुमचा रिट पिटिशन एंटरटेन केला नसेल तर तुम्हाला सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा जाता येऊ शकतं. अनुच्छेद 32 खंड 2 द्वारे सर्वोच्च न्यायालयाचे जे अधिकार आहे ते सर्वोच्चच राखलेले आहे. फक्त व्याप्ती 226 नुसार उच्च न्यायालयाची या रिट पिटिशन बाबतची जास्त आहे, एवढं या ठिकाणी आपल्या लक्षात येतं. अनुच्छेद 226 चा क या ठिकाणी एक
संविधानाची 43वी सुधारणा आहे ती आपण लक्षात घेऊया की केंद्रीय कायद्याची घटनात्मक वैधता अनुच्छेद 226 क खालील कारवाईमध्ये विचारात न घेणे. संविधान 43वी सुधारणा अधिनियम 1977 याच्या कलम 8 द्वारे निरसित केला 13 एप्रिल 1978 रोजी व तेव्हापासून केंद्रीय कायद्याची घटनात्मक वैधता केंद्र शासनाने केलेले कायदे योग्य आहे की अयोग्य आहे याबाबत घटनेच्या 43व्या सुधारणा अधिनियमाप्रमाणे कलम 8 द्वारे निरसित केलेला आहे. म्हणजे 13 एप्रिल 1978 रोजी व तेव्हापासून निरसित करणे म्हणजे निष्कासित करणे. फक्त आणि फक्त सर्वोच्च न्यायालयालाच केंद्रीय कायद्याची संविधान वैधता केंद्रीय कायद्याची संविधान वैधता फक्त सर्वोच्च न्यायालयाला तपासण्याचा जो अधिकार आहे जो यापूर्वी उच्च न्यायालयाला नव्हता तो या 43व्या घटना दुरुस्तीने उच्च न्यायालयाला दिलेला आहे. परंतु हे घटना दुरुस्ती आणि अधिनियम 1977 कलम 8 याच्या प्रमाणे ते अधिकार उच्च न्यायालयाला जरी दिले असले तरी सर्वोच्च न्यायालयामध्ये परत चॅलेंज होऊ शकतं. एखादा सेंट्रल लॉ जर अन्वयार्थ काढायचा असेल इंटरप्रिट करायचं असेल तर उच्च न्यायालय ही कारवाई इंटरप्रिटेशनची कारवाई करू शकते. राज्य शासनाच्या कायद्यांवर तर करू शकते, तो अधिकार उच्च न्यायालयाला आहेच. पण केंद्रीय सरकारच्या कायद्यांवर सुद्धा आपलं अन्वयार्थी मत मांडण्याचा अधिकार उच्च न्यायालयाला आहे. त्यासाठी हे 226 क हे नव्याने घटना दुरुस्ती 43 अन्वये समाविष्ट केलेलं अनुच्छेद आहे. हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. 227 अनुच्छेद उच्च न्यायालयाच्या सर्व न्यायालयावर देखरेखीचा अधिकार याबद्दलचं भाष्य करतो. समभाग 1 असं म्हणतो की प्रत्येक उच्च न्यायालय ज्या राज्य क्षेत्राच्या संबंधात अधिकारिता वापरते त्या राज्य क्षेत्रामधील सर्व न्यायालयांवर व न्यायाधिकरणांवर त्यांची देखरेख राहील. अशा प्रकारची देखरेख राहील त्याबाबत समभाग 2 मध्ये पूर्वगामी तरतुदीच्या व्यापकतेला बाधा न येता उच्च न्यायालयाला पूर्वगामी तरतुदीच्या म्हणजे याच्या आधी आपण ज्या तरतुदी बघितल्या आहे उच्च न्यायालयाच्या अधिकाराबाबतच्या त्याला कुठेही बाधा न येता नंबर 1 अशा न्यायालयाकडून प्रतिवेदने मागवता येतील, रिपोर्ट्स मागवता येतील, अहवाल मागवता येतील, चौकशीचा निकष मागवता येईल. 2 अशा न्यायालयाची प्रथा व कारवाई विनियमित करण्यासाठी सर्वसाधारण नियम करून ते प्रस्तुत करता येतील आणि नमुने विहित करता येतील. एखाद्या न्यायालयाला कनिष्ठ न्यायालयाला त्याने आपलं कामकाज कसं करावं त्याबाबतचे नियम त्याबाबतचे नमुने माहिती कुठल्या नमुन्यात द्यावी त्याबाबतचे तक्ते तयार करून देण्याचा अधिकार उच्च न्यायालयाला आहे. 3 अशा कोणत्याही न्यायालयाच्या अधिकाऱ्यांची पुस्तके नोंदी व लेखे कोणत्या नमुन्यानुसार ठेवले पाहिजेत ते विहित करता येईल. अभिलेखी ठेवण्यात येणाऱ्या गोष्टी कशा प्रकारे अभिलेखी ठेवल्या गेली पाहिजे त्याबद्दलचे जे नियम तक्ते आणि नमुने असतील ते नमुने सुद्धा निर्माण करून ठरवून देण्याचा अधिकार हा उच्च न्यायालयाला आहे. थोडक्यात उच्च न्यायालय राज्यामधील सर्व न्याय व्यवस्थेची शिखर संस्था असल्यामुळे उच्च न्यायालयाला इतर सर्व न्यायालये व न्याय प्राधिकरणांवर देखरेख आणि त्यांच्या कामकाजावर नियमितता आणण्यासाठी नियम करून देण्याचे अधिकार असतील. समभाग 3 असं म्हणतो उच्च न्यायालयाचा शेरीफ व अशा न्यायालयाचे सर्व लिपिक व अधिकारी आणि त्यात व्यवसाय करणारे न्यायवादी अधिवक्ते व वकील यांना द्यावयाच्या फीची कोष्टके ठरविता येतील. न्यायालयाचे उच्च न्यायालयाला एक शरीफ असतो, एक ऑनररी पोस्ट असते ती. ही लिगेसी सुद्धा ब्रिटिश लिगेची आहे की जेव्हा काही जुन्या कादंबऱ्यांमध्ये आपल्याला अशी वर्णनं दिसतात किंवा काही सिनेमामध्ये याचं चित्रण आलेलं आहे. शेरीफ नावाचं हे जे प्रावधान आहे हे कायद्यामध्ये कसं आलेलं आहे त्याचा थोडासा आपण इतिहास बघितला तर असं दिसतं की न्यायालय जेव्हा निवाडा करतं तेव्हा न्यायालयाच्या मदतीला काही
पंच म्हणून असे 5 ते 7 लोकांची एक बॉडी असते आणि ते 5 ते 7 लोक ठरवत असतात की हा निवाडा चालत असताना ते बघत असतात कुठल्या विटनेसचं स्टेटमेंट कसं. एक रुका हुआ फैसला हा जो सिनेमा आहे त्याच्यामध्ये याचं चित्रण फार चांगल्या प्रकारे केलेलं आहे. शेरीफ या पोस्टचं चित्रण आहे. शेरीफ ही पोस्ट कुठून आली त्याचा हा इतिहास थोडासा जाणून घेऊया की जनरल लोक पब्लिकला काय वाटतं. वेगवेगळ्या प्रांतातले समाजातले लोक, काही प्राध्यापक असतील, वकील असतील, काही फिलॉसॉफर असतील, काही धर्मक्षेत्रातली मंडळी असेल, काही तत्वज्ञानाचे लोक असतील, असे लोक एकत्रित येऊन चालणाऱ्या न्यायालयाच्या खटल्यावर लक्ष ठेवून बघत असतात आणि ते आपलं निदर्शन असतात ते नोंदवत असतात आणि न्यायालय आपला अंतिम फैसला देण्याच्या आधी त्यांना सांगतं की तुमचं याच्यावरती काय मत आहे आणि असं मत विचारात घेतलं गेलं. ही जुनी पद्धत आहे न्यायदानाची. आता ती पद्धत अस्तित्वात नाही, पण त्या पद्धतीचं एक प्रतीक म्हणून, एक सिम्बॉल या नात्याने शरीफ हे पद निर्माण केलेलं आहे. हायकोर्टाला एक शरीफ असतो. त्याचं कार्यालय आपल्या मुंबई हायकोर्टामध्ये जर तुम्ही जाऊन बघितलं तर एक मागच्या दाराने एक वेगळं गेट आहे शरीफ कार्यालयाला प्रवेश देणारं आणि त्या ठिकाणी तुम्हाला असं दिसेल की जे मानविक माणसं असतात, ज्यांना सामाजिक प्रतिष्ठा, श्रेष्ठता प्राप्त असते, अशी माणसं ही हायकोर्टाची शरीफ म्हणून निवडली जातात आणि त्यांचा कार्यकाल 5 वर्षाचा विहित करून ते त्यांचं वेतन वगैरे सगळं असतं. हायकोर्टाला जर गरज पडली कुठल्या ह्याच्यामध्ये तर हायकोर्ट एखाद्या बाबीचा अभ्यास त्यांना करायला लावतो, किंबहुना करायलाही लावत नाही, किंवा त्यांचं कार्यक्षेत्र आणि त्यांची तज्ञता त्यांची कशात आहे याबद्दलचा विचार करून त्यांची मदत हे उच्च न्यायालय एखाद्या निवाड्यामध्ये करून घेऊ शकतं. त्याच्या सम एक पद आहे ज्याला आपण अॅमिकस क्युरी असं म्हणतो. मागच्या सुप्रीम कोर्टाच्या याच्यामध्ये जे लोथरा होते अॅमिकस क्युरी, न्यायालयाचे मित्र म्हणून काम करण्याचे, तसं थोडक्यात काम हे शरीफ यांचं आहे. पण बहुतेकदा अॅमिकस क्युरी हे मान्यताप्राप्त वकील असतात, सिनियर असतात, ज्येष्ठ असतात, किंवा न्यायाधीश होण्याच्या पात्रतेचे लोक असतात. शरीफना तसं असलंच पाहिजे असं नाही. समाजाचा एक दर्जा प्राप्त व्यक्ती हा न्याय प्रक्रियेमध्ये प्रतीक म्हणून आहे, याचं संबोधन म्हणजे शरीफचं हे पद. या पदाबद्दल कार्यकारिता किंवा त्याचं एक्झिक्युटिव्ह पॉवर्स विशेष नाही आहे. फक्त सल्ला देणे आणि मानाचं पोस्ट आहे म्हणून कधी त्यामुळे एखाद्या व्यक्तीचा मान वाढत असेल किंवा सन्मानाने एखाद्या व्यक्तीला त्या पदावर जर बसवलं तर त्या व्यक्तीचा मान तेवढा मोठा होतो, अशा प्रकारचं हे पद आहे. असे शरीफ व न्यायालयाचे सर्व लिपिक आणि अधिकारी, त्यात व्यवसाय करणारे न्यायवादी म्हणजे ऍडव्होकेट्स, अधिवक्ते, काउन्सिल व वकील यांना द्यावयाच्या फीची कोष्टके ठरविता येतील. फी कशी कुणाला द्यावी, वकिलाची फी म्हणजे आता हा प्रकार तुम्ही म्हणाल वकिलाची फी तर वकील ठरवतात. जेव्हा न्यायालयाच्या प्रक्रियेमध्ये उच्च न्यायालयाच्या वतीने एखादा वकील नेमला जातो तेव्हा त्याचं किती मानधन किंवा फी असावी त्याबाबतचं कोष्टक हे ठरवण्याचे अधिकार उच्च न्यायालयाच्या मंत्रालयीन कामकाजाचे स्वतःकडे आहेत. परंतु असे की खंड 2 किंवा खंड 3 अन्वये केलेले कोणतेही नियम, विहित केलेले नमुने किंवा ठरवलेली कोष्टके त्या त्यावेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्याच्या तरतुदीशी विसंगत असणार नाही आणि त्यास राज्यपालाची पूर्व मान्यता आवश्यक असेल. ही एक महत्वाची या ठिकाणी गोष्ट आहे. हा संदर्भ आपण लक्षात घेतला पाहिजे की असे नियम जर केले असतील, काही कोष्टक केली असतील, तर राज्याचे जे प्रमुख कार्यकारी अधिकारी आहेत ज्यांना आपण राज्यपाल संबोधतो, राज्यपालाच्या पूर्वसंमतीने ही कोष्टक आणि नियम विनियमित किंवा ऑथोराइज ज्याला आपण म्हणू प्राधिकृत करून घेतल्या जाईल. राज्यपालाला या ठिकाणी उच्च न्यायालयाच्या अशा प्रकारच्या नियमनाच्या प्रक्रियेमध्ये महत्व देण्यात आलेलं आहे. समभाग 4 अनुच्छेद 227 चा शेवटचा समभाग असं म्हणतो, सशस्त्र सेना संबंधीच्या कोणत्याही कायद्याद्वारे किंवा त्या अन्वये घटित केलेल्या कोणत्याही न्यायालयावर किंवा
न्यायाधिकरणावर देखरेख करण्याचे अधिकार या अनुच्छेदातील कोणत्याही गोष्टीमुळे उच्च न्यायालयात प्रदान होतात असे मानले जाणार नाही. कायद्याची भाषा आहे. थोडक्यात अर्थ असा की उच्च न्यायालयाला मार्शल कोर्टासंबंधीचे नियम, कोष्टक वगैरे करण्याचे अधिकार राहणार नाही. कारण मार्शल कोर्ट ही स्वतंत्र यंत्रणा आहे. केंद्र सरकार, सैन्य हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत असतं. राज्य सरकारचा अखत्यार हा सैन्य दलावर असत नाही आणि म्हणून सैन्य दलासाठी जी न्यायिक यंत्रणा मार्शल कोर्ट, सशस्त्र सेना न्यायालय या नावाने घटनेमध्ये उद्धृत केलेली आहे, त्या बाबतीत कुठल्याही राज्यातल्या हायकोर्टाला, उच्च न्यायालयाला कुठल्याही प्रकारचे नियम, विनिमय, कोष्टक, नमुने, आदेश वगैरेचे अधिकार असणार नाही. इथे आपण 227वा अनुच्छेद संपवतो. अनुच्छेद 228 पुढे असं म्हणतो की विवक्षित प्रकरणे उच्च न्यायालयाकडे वर्ग करणे. विशिष्ट प्रकरणे, आता ही विशिष्ट प्रकरणे कोणती आहे त्याचा जर आपण आढावा घेतला तर याच्यात असं लक्षात येईल की आपणास दुय्यम असलेल्या न्यायालयात प्रलंबित असलेले एखादे प्रकरण निकालात काढण्यासाठी ज्याचा निर्णय होणे आवश्यक आहे असा एखादा या संविधानाचा अर्थ लावण्यासंबंधीचा सारभूत कायदेविषयक प्रश्न त्या प्रकरणात गुंतलेला आहे अशी उच्च न्यायालयाची खात्री झाली तर ते न्यायालय ते प्रकरण काढून घेईल आणि एकतर स्वतःच ते प्रकरण निकालात काढू शकेल किंवा उक्त कायदेविषयक प्रश्न निर्धारित करून ज्या न्यायालयातून ते प्रकरण काढून घेतले आहे त्याच्याकडे अशा प्रश्नावरील आपल्या न्याय निर्णयाच्या एका प्रतीसह ते प्रकरण परत पाठवू शकेल आणि ती प्रत मिळाल्यावर उक्त न्यायालय अशा न्याय निर्णयानुरूप प्रकरणे निकालात काढण्याची कारवाई करेल. उच्च न्यायालयाला इतर न्यायालयात चालू असलेली प्रकरण स्वतःकडे वर्ग करून घेण्याचा अधिकार आहे. हे अनुच्छेद 228 उदाहरण म्हणून आपण सांगता येईल की एखाद्या सत्र न्यायालयामध्ये एखादा खटला चालू आहे आणि त्या खटल्यामध्ये हे केव्हा अधिकार प्राप्त होतात उच्च न्यायालयाला? संविधान आणि कायदेविषयक म्हणजे संविधानिक आणि वैधानिक असे काही प्रश्न निर्माण झाले. कायद्याची वैधताच ज्या ठिकाणी आव्हानित केली गेली, चॅलेंज केली गेली, अशा वेळी किंवा संविधानातली एखादी तरतूद चॅलेंज केल्या गेली अशा वेळी कनिष्ठ न्यायालयाच्या, दुय्यम न्यायालयाच्या म्हणजे हायकोर्टाच्या अखत्यारीत काम करणाऱ्या न्यायालयाच्या समोर चालू असलेली प्रकरणे उच्च न्यायालयाला स्वतःकडे आणण्याचा अधिकार आहे, स्वतःकडे घेण्याचा अधिकार आहे. अशी प्रकरणे एकदा घेतल्यावर उच्च न्यायालय त्यावर स्वतः न्यायनिवाडा करेल, स्वतः त्याच्यावर चौकशी करून किंवा खटला चालून त्याच्यावर काय अंतिम निर्णय द्यायचा असेल तो देऊ शकेल किंवा मग उच्च न्यायालय काही न्यायिक आदेश देऊन ते प्रकरण परत ज्या न्यायालयाकडून आलंय त्यांच्याकडे पाठवू शकेल की तुम्ही या प्रकरणामध्ये या कायदेशीर बाबी तपासून याची पूर्तता करून मगच तुमचा निर्णय द्यावा. त्याप्रमाणे जे दुय्यम आणि कनिष्ठ न्यायालय आहे त्यांना उच्च न्यायालयाच्या अशा आदेशान्वये कारवाई करणं भाग आहे. एक तर उच्च न्यायालय स्वतः कारवाई करेल, स्वतः त्याच्यात निर्णय देईल किंवा मग कनिष्ठ न्यायालयाला निर्णय देण्याचे निर्देश देईल. असे दोन बाबी होऊ शकतात. परंतु उच्च न्यायालयाला कनिष्ठ न्यायालयातील प्रकरणे स्वतःकडे वर्ग करून घेण्याचा अधिकार आहे. कुठल्या परिस्थितीमध्ये? संविधानिक आणि वैधानिक प्रश्न एखाद्या खटल्यात निर्माण झाला असेल तेव्हा. यावरून आपल्याला उच्च न्यायालयाची कार्यकक्षा, उच्च न्यायालयाचे अधिकार, कनिष्ठ न्यायालयावरती देखरेख आणि खटल्यांच्या बाबतीमध्ये लक्ष घालून पाहण्याचा अधिकार आहे. आता इथे एक प्रश्न असा निर्माण होतो की यासाठी कोणी पक्षकारांनी अर्ज केला पाहिजे, हायकोर्टाच्या समोर कोणीतरी याचिका आणली पाहिजे का? असंही होऊ शकतं. पक्षकारांनी एखाद्या वेळी याचिका सांगितली की इथं एक खटला चालू आहे सत्र न्यायालयात आणि त्या खटल्यामध्ये जो प्रश्न निर्माण झालेला आहे तो कायदेशीर आहे, वैधानिक बाबतीतला आहे
कायद्याच्या वैधते बाबतीतला आहे किंवा मग संविधानाच्या वैधतेच्या बाबतीतला आहे. तर हा खटला तुम्ही स्वतःकडे वर्ग करून घ्या अशी उच्च न्यायालयाला जर विनंती केली तर उच्च न्यायालय ते करू शकतं, किंवा मग उच्च न्यायालयाला स्वतःला असं वाटलं, उच्च न्यायालय हे केसेसच्या बाबतीत देखरेख ठेवून असतं. जसं आपण 226 मध्ये बघितलंय की तपशीलवार रिपोर्ट्स आणि प्रतिवेदने मागवता येतात. एखादं प्रतिवेदन जर उच्च न्यायालयाने खालच्या न्यायालयाला मागवलं की या खटल्यामध्ये अमुक अमुक क्रमांकाच्या खटल्यात असं असं चालू आहे, त्याच्याबद्दलचा काय अद्ययावत अहवाल आहे, असा जर मागवला आणि त्याच्यातून उच्च न्यायालयाच्या लक्षात आलं की नाही यामध्ये लक्ष घालणं आवश्यक आहे, अशा दोन्ही परिस्थितीमध्ये उच्च न्यायालय कनिष्ठ आणि दुय्यम न्यायालयाकडचा खटला स्वतःकडे घेऊ शकते, त्याच्यावर स्वतंत्र निर्णय देऊ शकते, किंवा कनिष्ठ कोर्टाने याचा निर्णय कुठल्या कायदेशीर बाबीवर करावा तसे निर्देश कनिष्ठ कोर्टाला देऊ शकते. पुढे अनुच्छेद 228 क असं म्हणतं, राज्य कायद्यांच्या घटनात्मक वैधतेशी संबंधित असणारे. आपण 226 क मध्ये केंद्रीय कायद्याच्या बाबतीतली घटना दुरुस्ती 43 बघितली, तिथं कलम 8, इथं कलम 10 त्याच घटना दुरुस्तीचा संदर्भ या ठिकाणी आहे, पण फक्त या ठिकाणी राज्यांचे कायदे, राज्य कायद्यांच्या घटनात्मक वैधतेशी, तिथं केंद्रीय कायद्याच्या घटनात्मक वैधतेशी असा शब्द प्रयोग आहे. इथं राज्य कायद्याच्या घटनात्मक वैधतेशी संबंधित असणारे प्रश्न निकालात काढण्यासंबंधीच्या विशेष तरतुदी संविधान 43 ही सुधारणा अधिनियम 1977 याच्या कलम 10 द्वारे निरसित केला. 13 एप्रिल 1978 पासून राज्यांनी केलेले कायदे हे वैध आहे की अवैध आहे, घटनात्मक दृष्ट्या संविधानिक तरतुदीनुरूप आहे किंवा संविधानिक आहे, हे ठरवण्याचा अधिकार हा उच्च न्यायालयाला आहे. अर्थात उच्च न्यायालयाला हे जे अधिकार आहे त्यावर सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार याहून जास्त आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये ते चॅलेंज होऊ शकतं. पण राज्याचे जे कायदे असतील, केंद्रीय कायद्याबद्दलचे तर केंद्रालाच आहे, म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच आहे, परंतु राज्याच्या कायद्याबद्दलचे जे अधिकार आहे ते उच्च न्यायालयाला अधिकार आहेत. उदाहरणार्थ, मराठा रिझर्वेशनचा कायदा जेव्हा पारित झाला आपल्या विधानसभेमध्ये आणि हायकोर्टाने त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं की हा कायदा तुम्ही दिलेल्या अहवालानुसार, ज्या समित्या नेमल्या होत्या त्या समित्यांनी दिलेल्या अहवालानुसार हा कायदा ठीक आहे आणि जो समाज सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या अप्रगत दाखवण्यात आलेला आहे त्याच्यासाठी पुरेसा डाटा उपलब्ध आहे, म्हणून या कायद्याची वैधता योग्य ठरवली होती आणि त्याप्रमाणे मग लाडू वाटून मराठ्यांना आरक्षण मिळाल्याचा आनंद आपल्या महाराष्ट्रामध्ये तत्कालीन राज्यकर्त्यांनी साजरा केला होता. आपण टीव्हीवर, बातम्यांमध्ये, माध्यमांमध्ये हे सगळं बघितलंय. परंतु नंतर या कायद्याची संविधानिक वैधता जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये आव्हानित केली गेली, चॅलेंज झाली, त्या ठिकाणी त्या कायद्याला स्थगिती मिळाली. स्थगिती दिल्यानंतर सुप्रीम कोर्टाने काही प्रश्न उपस्थित केले आणि ते उपस्थित केलेल्या प्रश्नाची पूर्तता शासनाकडून योग्य वेळी झाली नाही. मागास आयोग, त्यांचा रिपोर्ट, त्यांची स्थापना सुद्धा झाली नव्हती. असा प्रकार जेव्हा घडला, हे सगळ्यांनी बघितलेला आहे, इतिहास आपल्या समोर आहे, तेव्हा तो कायदा त्यांनी रद्द ठरवला. आता या ठिकाणी राज्याचे कायदे सर्वोच्च न्यायालयाला रद्द करण्याचा जो अधिकार आहे तो वापरण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे 228 क अन्वये राज्याचे कायदे हे उच्च न्यायालयाला संविधानिक दृष्ट्या योग्य की अयोग्य हे ठरविण्याचा जो अधिकार आहे तो उच्च न्यायालयाने वापरलेला आहे, हे उदाहरण द्यायला म्हणून. परंतु राज्याच्या कायद्याचा घटनात्मक वैधतेबद्दलचा निर्वाळा हे उच्च न्यायालय देऊ शकतं. पुढे अनुच्छेद 229 उच्च न्यायालयाचे अधिकारी, सेवक आणि खर्च. आतापर्यंत आपण जे बघितलंय हे उच्च न्यायालयाला जे संविधानिक आणि वैधानिक अधिकार आहे, कायदेशीररित्या काय कर्तव्य जाऊ शकतं, रीटचे अधिकार बघितले, आदेश कुठले प्रकारचे दिले जाऊ शकतात, किती प्रकारच्या प्रकरणामध्ये उच्च न्यायालयाला स्वतःहून लक्ष घालण्याचे अधिकार आहेत,
कनिष्ठ न्यायालयासंबंधी उच्च न्यायालयाचे अधिकार काय आहेत, सेना दलाच्या मार्शल कायद्याच्या संबंधी उच्च न्यायालयाला अजिबात अधिकार नाही, अशा प्रकारची एक कार्यकक्षा आपण बघितली. आता पुढच्या अनुच्छेदावरून आपण उच्च न्यायालयाचा अंतर्गत कारभार जो आहे, अधिकारी आणि कर्मचारी आणि त्यांचं एक थोडक्यात त्याला आपण मंत्रालयीन व्यवस्था म्हणू किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्ट्रक्चर, उच्च न्यायालयाचं प्रशासन कसं चालतं त्याच्याबद्दलचे सगळे प्रवाद 229 अनुच्छेदाच्या पुढे आहे. आपण उद्याच्या पारायणामध्ये त्याची सुरुवात करतो. शेवटी वकिली हा व्यवसाय आहे आणि कुठलाही व्यवसाय आपल्या मनाने करण्याचं जे स्वातंत्र्य आहे तसं ते करतात. आता या ठिकाणी जो संदर्भ वकिलांच्या फी आणि पुस्तकांच्या बाबतीत आलेला आहे की जे वकील उच्च न्यायालयाच्या सेवेमध्ये म्हणजे उच्च न्यायालयाच्या न्याय प्रक्रियेमध्ये सेवा देतात अशा वकिलांचे फी पुस्तकं. मग सगळ्याच वकिलाची फी पुस्तकं काय ठरवली जाऊ नये, मला वाटतं त्यासाठी एखादी घटना दुरुस्ती करावी लागेल, त्याशिवाय ते शक्य होणार नाही. परंतु अशा प्रकारची घटना दुरुस्ती होऊ शकणार नाही, कारण वकिली हा व्यवसाय आहे आणि तो प्रत्येकाच्या गुणात्मक श्रेष्ठतेवरती डिपेंड आहे. आणि म्हणून वकील त्यांची श्रेष्ठता, ज्येष्ठता, त्यांच्यामध्ये असलेलं विशेष प्रतिवादाचं कौशल्य इत्यादीची फी घेत असतात. आणि मला वाटतं हा मानवी अधिकार आहे, हक्क आहे. प्रत्येकाला आपल्या बाबतीतल्या आपल्या दुकानदारीचं मोजमाप ठरवण्याचा, त्याप्रमाणे ते चालतं. म्हणून असा सध्या तरी प्रवाद कुठला नाही आहे आणि तो येऊ घातला तर कदाचित येऊ शकणार नाही, असं माझं स्पष्ट मत आहे की हे एक अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या आड येणारी गोष्ट आहे. जर अशा प्रकारे ही ठरवून दिली की तुम्ही एवढीच फी घ्या, तेवढीच फी घ्या, तर त्याच्यामध्ये एखादा चांगला निष्णात वकील असेल आणि तोही सर्वसाधारण वकिलासारखीच फी घेत असेल तर त्याच्यावर अन्याय होईल. एक स्टेटस या ठिकाणी निश्चित तसं दिलं जातं. हायकोर्टाचा वकील म्हटल्यानंतर एक वेगळी परीक्षा आणि वेगळं प्रावधान, सुप्रीम कोर्टाचा वकील म्हटल्यानंतर एक वेगळं, हे जे सगळं ज्याला आपण पायऱ्या पायऱ्यांची रचना आहे त्यामध्ये स्वतःच आपण त्या वकिलांना ते कुठे व्यवसाय करतात त्यावरून एक वेगळा दर्जा दिलेला आहे. मला वाटतं त्याप्रमाणे फी आकारावी हे वकिलांनी ठरवावं. त्यांच्याकडे जाणारे क्लायंट असतील, त्यांना परवडत असेल त्यांनी ठरवावं. पण अशा प्रकारचे सर्व वकिलांसाठी एक नियम मात्र हायकोर्टाने करून द्यावा. ते अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुळे शक्य होणार नाही.